नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीला परफेक्ट आकार कसे द्यायचे, जेणेकरून पहा तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही आणि ज्यांना पानाचा आकार जमत नाही, म्हणजेच त्याला फिशसारखा आकार म्हणतात, तो जमत नाही, त्या मैत्रिणींसाठी म्हणजे ज्या नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी मी खास आज तुम्हाला बाहीला आकार कसा द्यायचा हे शिकवणार आहे. ही पद्धत वापरा, तुमच्या बाहीमध्ये कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते बाहीची उंची. तर पहा, जिकडे बंद बाजू असते तिथे आपण बाहीची उंची घेत असतो. तर इथे ही बंद बाजू, इथे पहा लांब बाही असो, छोटी बाही असो, मी जसं आता या पद्धतीने सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या. पहा, तुमची बाही एकदम परफेक्ट तयार होईल. इथे मी छोटी बाही दाखवते म्हणून मोठ्या बाहीमध्ये परत आकार कसे द्यायचे, तर हे काही वेगळी मेथड नाही. लांब आणि छोटी बाही यासाठी आकार देण्याची पद्धत आपली एकच असते. इथे आता आपण बाहीची उंची घेऊ 5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करूया. तर अस्तरची बाही असते त्यावेळेस 1 इंच आपण प्लस करतो, 5 + 1 6 इंच. परंतु साधी बिना अस्तरची बाही असते त्यावेळेस आपण 1.5 इंच मार्जिन मिक्स करतो, तेव्हा तुम्हाला उंची 6.5 इंच घ्यायची. जर तुम्हाला यापेक्षा जास्त मार्जिन लागत असेल तर 1.25-2 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. ज्या नवीन शिकतायत त्यांच्यासाठी खास हे मी सांगते, 1.5 इंच पुरेसं होतं. परंतु जर तुम्हाला जास्त लागत असेल, नवीन असाल, तर 1.25-2 इंच तुम्ही घेऊ शकता. आता इथे अजून एकदा असंच 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन मी अशी ओढून घेते. पहा, या पद्धतीने. कॅफाईट किती घ्यायची आहे? 3.5 इंच कॅफाईट घ्यायची आहे. पहा, 5 इंचाची जरी बाही असली तरी 3.5 इंच कॅफाईट घ्यायचे. अंतर पहा, इथे 2.5 इंच बाकीचं राहिलेलं आहे. पुरेपूर हे माप होतं, त्यासाठी 3.5 इंचच कॅफाईट घ्यायची आहे. अजून एकदा इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. आता ही लाईन ओढल्यानंतर इथून इथपर्यंत मी 3.5 इंच घेतलेला आहे. ओढल्यानंतर आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे. कोणतीही साईज असो, इथे तुम्हाला मुंडाघेर मोजायचा आहे. इथे साईजवरती काही डिपेंड नाही. पहा, कधी कधी छोटी जरी साईज असली तरी मुंडाघेर जो आहे तो जास्त असतो, त्यामुळं इथे मुंडाघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. नाहीतर मुंडाघेर मोजला नाही तर कधी कधी आपला तो मुंडा कमी पडू शकतो किंवा जास्त होऊ शकतो बाहीचा. मग बाही कमी पडते किंवा जास्त होते, यासाठी आपल्याला मुंडाघेर मोजायचे. तर इथं मुंडाघेर जो आहे तो 7 इंच आहे. तर साईज कोणतीही असो, मुंडाघेर कितीही येऊ शकतो, फिक्स असं नसतं मुंडाघेराचं. इथून मी 7 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेते. पहा, ठीक आहे. पहा, इथे या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं 7 इंच आणि इथून एक तिरकी लाईन अशी आपल्याला ओढून घ्यायची. ही जी लाईन आहे आपण ही 7 इंचाची ओढून घेतली. 34 साईज आहे, यामध्ये माझा मुंडाघेर 7 इंच भरलेला आहे. तुमचा 7.5 इंच सुद्धा भरू शकतो. तर त्यानुसार जो मुंडाघेर आहे त्यानुसारच तुम्ही इथे ही जी लाईन आहे ती ओढायची. आता इथं येते बाहीला आकार देण्याची ट्रिक. इथून आपली बाहीला आकार देण्याची ट्रिक चालू होते. जी ही लाईन आहे याचे पहा आपल्याला समसमान 4 भाग करायचे. तर ते कसे भाग करणार तुम्ही? पहा, ही जी लाईन आहे टोटल, आता यावरती टेप ठेवायचा आणि असा टेप दुमडून याचा सेंटर करून घ्यायचा. ठीक आहे. सेंटर केल्यानंतर याचे 2 भाग तयार होतात आणि आपल्याला हवे आहेत 4 भाग. तर 4 भाग कसे होतात पहा. तर हा जो एक भाग आहे याचा असा सेंटर करायचा आणि हा जो एक भाग शिल्लक आहे याचाही आपल्याला सेंटर करायचा आहे. पहा, या पद्धतीने असे सेंटर करून घेऊन 1 2 3 आणि 4 समसमान भाग आपले असे तयार होतात. किती सोपी पद्धत आहे पहा भाग समसमान करण्याची. कितीही तुमची म्हणजे कितीही माप असतो इथलं, या पद्धतीनेच तुम्ही मेजरमेंट घ्यायचंय. इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे. कुठे कुठे किती पॉईंट घ्यायचे आहेत
हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला बाहीला आकार द्यायला काहीही अवघड जाणार नाही. हा पहिला पॉइंट जो आहे तो मी अर्धा इंच पहा वरती घेतलेला आहे. हा दुसरा पॉइंट सुद्धा मी अर्धा इंच वरती देणार आहे. आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच मी खालच्या साईडला घेतलाय. आकार कसे द्यायचे पहा. तर सर्वात पहिल्यांदा जो आतला आकार असतो, पुढच्या बाजूला पहा खोलगट जो आकार असतो, पानाचा जो आकार असतो, तो आपण तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी हा जो 1 इंचाचा पॉइंट आहे, या 1 इंचाच्या पॉइंटवरून तुम्ही हा जो फर्स्टवाला अर्धा इंचाचा पॉइंट आहे त्यावरती अशी ही लाईन आकार जो आहे तो आणून मिळवायचा. आणि परत हा जो आपण सगळ्यात पहिल्यांदा सेंटर केलेला होता त्यावरती पहा असा जोडायचा. अगदी हलक्या हाताने तुम्ही आणून या पॉइंटवरती जोडा. सेंटरला आणल्यानंतर हा तिसरा पॉइंट जो आहे तो आपण खालच्या साईडला घेतलेला त्यावरती पहा हा असा आकार लिहून जोडायचा. म्हणजे असा आकार आपल्याला तयार करायचे. तर परफेक्ट असा फिश सारखा म्हणजेच पानासारखा आकार जो आहे तो आपला इथं दिसत आहे. फक्त इथं मी पॉइंट जोडत गेले तरी सुद्धा पहा आकार जे आहेत ते किती परफेक्ट असे तयार झालेले आहे. हा झाला आपला पुढचा आकार. अजून आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी अजून आपल्याला पॉइंट घ्यायचे आहेत. तर हा तिसरा पॉइंट आहे तो 1/2 इंच वरती घ्यायचा. आणि हा पहिला पॉइंट आहे हा 1/2 इंचावरती वरती अजून एक पॉइंट देऊन घ्यायचा. आता आकार देताना कशा पद्धतीने द्यायचे. हा 1 इंचाचा पॉइंट आहे, इथून पहा या 1/2 इंचाच्या पॉइंटवर असे आणून हा 2 नंबरचा अर्धा इंचाचा पॉइंट आपण वरती घेतला होता त्यावरती आणून असे पहा हा आकार असा देत यायचं. आणि ह्या 3 नंबरच्या पॉइंटवर येऊन इथे या लाईनवर जोडायचा. इथं डायरेक्ट इथे नाही जोडायचा. पहा इथे पाहू शकता मी कुठं आकार जोडलेला आहे. आणि या पद्धतीनं एकदम परफेक्ट असा जो आकार आहे आपला बाहीचा तो तयार होतो. पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. आता मात्र इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. याच्या पुढे मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. परंतु जर तुमच्या ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन असेल आणि तुम्ही इथं 1.5 इंच मार्जिन घेतलं तर नक्कीच तुमची बाही जी आहे ती कमी पडणार आहे. म्हणून ब्लाऊजमध्ये 2 इंच असेल तर इथे सुद्धा तुम्ही 2च इंच मार्जिन जे आहे ते घ्यायचं आहे. दंडघेर इथे मी 5.5 इंच घेतलेला आहे. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन हे असं जोडून घ्यायचं. हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला हा पॉइंट इथे अर्धा इंच डाऊन करायचंय. पहा आपण ब्लाऊजमध्ये जेव्हा मुंढ्याला आकार देतो त्यावेळेस सुद्धा पहा इथं अर्धा इंच डाऊन करतो. बाहीमध्ये सुद्धा त्याच प्रकारे डाऊन करायचं आहे. म्हणजे ब्लाऊजच्या मुंढ्याचे आकार आणि बाहीच्या मुंढ्याचे आकार परफेक्ट मॅच होतात. तर इथे मी तुम्हाला बाहीला आकार कसा द्यायचा आहे परफेक्ट असं सांगितलेलं आहे. अगदी नवीन जरी शिकणारे असतील तरी अगदी सहज असा हा आकार देऊ शकतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.